नमस्कार फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत द ह्या आर्टिकलचा उपयोग कसा करायचा. ठीक आहे. तर आर्टिकल द हे तुम्हाला माहीतच असेल, बरोबर आहे. पण नेमका त्याचा उपयोग कुठे करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. एकमेव असलेल्या गोष्टीसोबत जसे सूर्य, चंद्र इत्यादी सोबत द वापरायचे असते असे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असते. पण हाच द चा एकमेव उपयोग असे नाही. शिवाय हा उपयोग जास्त करूनच निरुपयोगी आहे. कारण व्यवहारात सूर्य चंद्राची वाक्ये आपण वापरतो तरी किती, बरोबर आहे. व्यवहारात वेळोवेळी वापरल्या जाणाऱ्या द चा वापर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ॲक्च्युली खालील काही जे सेंटेन्स आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. गो टू अ शॉप आणि गो टू द शॉप याच्यामध्ये डिफरंट पहा. गो टू अ शॉप आणि व्हिडिओ आहे गो टू द शॉप नेक्स्ट सेंटेन्स. ठीक आहे. तर वरील वाक्यातील शॉप सोबत पहिल्या वाक्यात अ व दुसऱ्या वाक्यात द वापरलेले आहेत, बरोबर आहेत. आता हे दर्शविण्यासाठी सामान्यपणे कोणत्याही शब्दासोबत आपण द वापरू शकता किंवा कोणत्याही शब्दासोबत ए ॲन हे आर्टिकल किंवा द ॲक्च्युली ते पण आपण वापरू शकतो, बरोबर आहेत. आता ॲक्च्युली बघा, ए ॲन आणि द मधला फरक नेमका काय आहेत. ए आणि ॲन द मध्ये फरक याच्यामध्ये ए आणि ॲन हा जो पार्ट आहे हा अनिश्चितता दर्शवणारी उपपद आहेत. अनिश्चित म्हणजे इनडिफिनाईट. आणि द हे जे आहेत हे डिफिनाईट म्हणजे निश्चितता दर्शविणारी उपपद आहेत. ठीक आहे. मग या शब्दासोबत द वापरू शकता जो परिस्थितीनुसार निश्चित असेल किंवा निश्चित झाला असेल, बरोबर. अर्थात तुम्ही म्हणत आहात की खिडकी बंद कर आणि खोलीत एकच खिडकी आहे, तर तुम्ही बोलत असलेला शब्द स्पष्टच आहे, बरोबर. मग खिडकीसोबत द येईल. शट द विंडो लाईक दिस. तुम्ही म्हणत आहात की मी रेल्वे स्टेशनला जात आहेत, तर या वाक्यात सुद्धा द येईल. कारण कोणते रेल्वे स्टेशन हे समोरच्यालाच कळतेच, निश्चितच हे निश्चित गोष्ट आहेत, बरोबर आहे. आय एम गोइंग टू द रेल्वे स्टेशन. ठीक आहे. आई स्वयंपाकघरात आहे या वाक्यात सुद्धा द येईल. कारण येथे समोरच्याला कोणते स्वयंपाकघर हे सांगायचं काम नाही आहे की नाही. तर मॉम्स इन द किचन, मदर इज इन द किचन असं. आता वरील समजलेल्या तिन्ही उदाहरणात द जुळते. त्या ठिकाणी जर ए आणि ॲन वापरायचे म्हटले तर त्या सर्व गोष्टी ऐकणाऱ्यांसाठी नवीन आहेत अशा त्याचा अर्थ होईल. त्या गोष्टी निश्चित नाहीत असा अर्थ आपल्याला जर समजा वाटत असेल, मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कुठला आर्टिकल वापरायचा आहे, ए आणि ॲन वापरायचं आहे. आता खोलीत बऱ्याच खिडक्या असतील आणि कोणती एक खिडकी बंद कर असं जर तुम्हाला जर म्हटलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी एक प्रॉपरली काय वापरू शकता, एक वापरू शकता, बरोबर आहे. शट विंडो लाईक दिस. आणि तसंच रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला तेच सांगायचं आहे की त्यात ॲक्च्युली ज्या मार्गात तुम्ही जायचे आहे आणि तिथे जर ॲक्च्युली भरपूरसे जर स्टेशन जर असलं ना, असं होतच नाही. एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी बोलत आहे. तसं जर असेल तर मग आपण पर्टिक्युलरली ए हे आर्टिकल वापरून त्या स्टेशनचं नाव घेऊ शकतो किंवा तसं सेंटेन्स आपण लिहू शकतो, बरोबर आहे. आणि किचनचं जे सेंटेन्स दिलं, एक्झाम्पल दिलं, ते किचनबद्दल तुम्हाला तेच सांगायचं आहे की एका घरामध्ये 10 किचन राहू शकत नाही. आणि जर असेल तर मग आपण आर्टिकलचा उपयोग करू शकतो ए. आणि नसेल तर मग पर्टिक्युलरली आपण निश्चित जे आपल्याला ठिकाण दर्शवायचं आहे तर मग त्या ठिकाणी आपण द या आर्टिकल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. लक्षात आलं असेल तुमच्या पण. ठीक आहे. एखादे सामान्य नाम त्याच्या आधी उल्लेख झाल्यामुळे निश्चित झाले असल्यास त्यासोबत द हे उपपद आपल्याला वापरायचं आहे. परत एकदा मी सांगतोय, एखादं सामान्य नाम त्याचा आधी उल्लेख झाल्यामुळे
निश्चित झाले असल्यास, ठीक आहे, निश्चित झाले असल्यास त्यासोबत आपण द हे आर्टिकल वापरायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंच आहे मी, थोडीशी माहिती त्याबद्दलही बघू आपण. आता एवढं एक तुमच्या लक्षात आलं असेल की निश्चित कुठली गोष्ट दर्शवायची जर असेल तर त्या ठिकाणी आपण द वापरायचाच. जसं फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू द ऑफिस, आर यू कमिंग फ्रॉम द बँक, पास द साइड प्लीज, कॅन यू ओपन द विंडो, लाईक दिस. तर फ्रेंड्स, म्हणजे ॲक्च्युली जेवढं चांगलं जमलं तेवढं चांगलं मी तुम्हाला द या आर्टिकलचा उपयोग कसा करायचा, कसा सेंटेन्समध्ये वापरायचा, कुठे वापरायचा, कुठे नाही वापरायचा, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आज नवीन वर्ष आहे 1/1/2026, ठीक आहे. तर अगदी या व्हिडिओच्या मार्फत जो ॲक्च्युली हा व्हिडिओ बघणार, तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष तुमचं चांगलं जावो. वर्षभर तुम्ही निरोगी राहा, चांगले राहा, छान फिरा, एन्जॉय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला ज्या आर्टिकल ग्रामरच्या संदर्भामध्ये जो मी तुम्हाला मार्गदर्शन केलं, हा कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. लाईक कराल, ठीक आहे. नाही आवडलं तर मग स्क्रॉल कराल, ठीक आहे. पण माहिती खूप महत्त्वाची आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून तर फारच महत्त्वाची आहेत, ठीक आहे. कारण त्या ठिकाणी 10th SSC बोर्डसाठी पण आणि 12च्या एक्झामसाठी पण आर्टिकल हा एक 1 मार्कसाठी विचारला जातोच. तर नक्कीच व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. स्किप न करता नक्कीच पूर्ण बघा आणि मी जे तुम्हाला सांगितलं ते नीट ऐकून खाली कमेंट्स कराल. थँक्यू.